नाही, मी काल देखील असं सांगितलं की माननीय शिंदेसाहेब जी कुठची पण मुवमेंट करतात या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून करतात. त्याच्यामुळे सचिन भाऊंना कुठचाही कायदेशीर धोका नाही याची खात्री झाल्यानंतरच सचिन भाऊ आमचे महायुतीचे उपसभापतीचे उमेदवार आहेत. आता 1:05 उपसभापती पदाची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये सचिन भाऊ अहिर फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील ही आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, पण त्यांच्याबरोबर लोक राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे. नक्कीच, पण बरेच 12 आमदारांचा एक गट आहे, तो सुद्धा आपल्याकडे येण्याचे बरेचसे नगरसेवक आहेत. ऑपरेशन 3, 4, 5 सुरू राहील. आज आधी उपसभापती पदाची निवडणूक होऊ दे, त्याच्यामध्ये आमचा विजय संपादन होईल. काल सचिन भाऊंनी आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टी तिकडे सांगितलेल्या आहेत. सचिन भाऊंसारखा एक कार्यक्षम नेता मुंबईतला, त्याचा संपर्क महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांनी अनेक कामगार संघटनांमध्ये नेतृत्व केलेलं आहे. कामगारांच्या प्रश्नाशी त्यांना जाण आहे. गिरणी कामगारांचं ते नेतृत्व करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील अनेक वेळा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. असं नेतृत्व ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतं त्यावेळी पक्ष संघटना देखील जोरदार पद्धतीनं मुंबई आणि परिसरामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर सुनील शिंदे हे देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते आणि त्यांचा जरी पक्षप्रवेश झाला तर पक्षांतर बंदी लागू होणार नाही, कारण धनुष्यबाण चिन्ह हे तुमच्याकडे आहे. त्यामुळे सुनील शिंदे यांच्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत असं नाही, सुनील शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका काल रात्रीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे किंवा त्यांचं नेतृत्व मानून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांना आमच्यासोबत यायचं आहे, तर आम्ही कशाला नाकारू. शेवटी सुनील शिंदे देखील एक सक्षम नेतृत्व त्या भागातलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि असं नेतृत्व जरी आम्हाला मिळणार असेल तर आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. अजून काही नेते सुद्धा पक्षप्रवेश करणारे शिंदे गटामध्ये नाही, पक्षप्रवेश रोजच सुरू आहेत. काल देखील काही लोकांचा पक्षप्रवेश नंदनवनला झालेला आहे. पक्षप्रवेशाची प्रोसिजर ही रोज सुरू आहे. त्याच्यामध्ये सचिन भाऊंचा कालचा जो प्रवेश आहे हा काही लोकांना धक्का देणारा होता. जरी ते चेहऱ्यावरनं दाखवत नसले तरी धक्का देणारा होता. त्याच्यामुळं सचिन भाऊंसारखा एक माणूस, एक व्यक्ती, एक नेता जर बाजूला जाऊ शकतो तर काहीतरी नक्कीच घडत असेल हे आता महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळलेलं आहे. नाही, ऑपरेशन टायगरचाच ऑपरेशन वरळी हा भाग आहे. मराठी काल देखील या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. नगर विकास विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून काल मुंबई शहरातल्या नालेसफाईवर चर्चा झाली, शेतकऱ्यांवर चर्चा झाली, कामगारांवर चर्चा होते, मराठी भाषेवर चर्चा झाली, उद्योग विभागावर चर्चा होते. राजकीय भाग हा वेगळा आहे, परंतु या सभागृहामध्ये रोज प्रश्नोत्तर होतात, रोज लक्षवेधी होतात, रोज अर्ध्या तासाच्या चर्चा होतात. त्याच्यामुळं सगळ्या आयुधाचा वापर करून महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका जसे आम्ही मंत्री घेतोय तसं प्रत्येक आयुधाचा उपयोग करून आम्हाला प्रश्न विचारण्याचं काम हे आमचे सगळे सभासद करतायत. सर, संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदे यांची जी पदवी आहे डॉक्टरकीची ती बोगस आहे, मात्र संशयास्पद आहे, मात्र तरी देखील त्यांना खासदारकी दिली ठाकरेंनी. मला असं वाटतं की हा एकदा प्रयोग करून ते 3 वर्षापूर्वी झालं होतं. 3 वर्षापूर्वी पण त्यांनी हे सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काहीही यश आलं नाही. ते स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पदवीवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु एक मात्र सिद्ध झालं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र म्हणून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. पण त्याच्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची दखल आता अन्य आमची लोक घ्यायला लागलेली आहेत. याचा अर्थ त्यांनी स्वतःचा स्वयंभू असं नेतृत्व तयार केलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या 2 नेत्यांची खासदारांची वर्णी लागणार आहे, किती मोठी बाब आहे? याच्यामध्ये स्वतः साहेब हे निर्णय घेत असतात. साहेब मोदी साहेबांशी बोलत असतात, साहेब अमित भाईंशी बोलत असतात. त्याच्यामुळे केंद्र शासनामध्ये किती मंत्रिपद मिळणार आहे त्याची आम्हाला कोणालाच कल्पना नाही. परंतु जर वाढवून मिळाली तर आम्हाला आनंद होईल. ये सब माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व का करिश्मा है. अभी कल जो महाराष्ट्र राज्य के एक्स मिनिस्टर थे जिन्होंने 3 बार विधानसभा की निवडणूक जीत ली थी और आज वो विधान परिषद के सदस्य थे, वो माननीय सचिन भाऊ हमारे साथ आए. वो अभी उनको उपसभापति का मौका माननीय एकनाथ शिंदे साहब ने दिया है. ऐसा सक्षम नेतृत्व हमारे साथ आया है. ये ऑपरेशन नहीं,
ये माननीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर का विश्वास है। अगर वर्ली का एक नेता हमारे साथ आता है तो मेरे ख्याल से ये कंट्रोवर्सी वो खड़ा करेंगी, कौन बोल रहा है क्या बोल रहा है, लेकिन उनके पास के लोग तो निकल रहे हैं, ये तो सच्ची बात है। इसलिए सचिन भाऊ का हमने कल ही स्वागत किया है और बहुत लोग कतार में खड़े हैं। उड़वा था, बाद में ऑपरेशन टाइगर ये सक्सेस हुआ। एकनाथ शिंदे जी के और कितने लोग आएंगे और कितने लोग प्रवेश कर सकते हैं? नहीं, जो इच्छा व्यक्त करेंगे वो अगर कैपेबल रहेंगे, वो संगठना बढ़ाने के लिए प्रयास करेंगे तो उनको साहब खुद उनके नेतृत्व में लेंगे। नहीं, इसके सब के ऊपर युद्ध का ही परिणाम था, जो वॉर चालू है उसका ही परिणाम था। अभी युद्ध कम हो रहा है, इसलिए ये सब दर भी कम हो रहे हैं। हाँ सर, बीड मधला एक प्रश्न आहे, एक सेकंड, आप बोला ना। ऑपरेशन तुडवा जो होता तो सुरू होता आणि त्याच्यानंतर ऑपरेशन टायगर ही सक्सेस एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली झालं। नाही हो, तुडवा बिडवा कुठं काही सुरू नव्हतं, ते फक्त तुम्हाला ब्रेकिंग देण्यासाठी तुडवा तोडा फोडा असतं, काही नाही। सगळे खासदार एकटे त्यांच्या मतदारसंघात जात आहेत, एकटे महाराष्ट्र फिरतायत, मुंबईमध्ये फिरतायत। हे तुडवा बिडवा याला काही अर्थ नाही। त्याची ताकद संपली असं म्हणावं मग? नाही, मी असं काय बोललो नाही। शेवटी एकटा माणूस जरी पक्षात राहिला त्याची ताकद असतं, त्याच्याकडे एक मत असतं, त्याच्यामुळे कोणाची ताकद संपली असं मी म्हणत नाही, पण तुडवा बिडवा याला काही अर्थ नाही। पक्षप्रवेश उपाटाची पतनाची सुरुवात आहे का? हा? पक्षप्रवेश उपाट की पतनाची सुरुवात आहे, पतन म्हणजे उभाटाच्या नहीं, उबाठा का पतन होने के लिए हम ये पक्ष प्रवेश करके नहीं ले रहे। उबाठा के लोग माननीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास दिखा रहे हैं, इसलिए लोग आ रहे हैं। सर, बीड मधला एक विषय नहीं, उसके ऊपर खुद माननीय एकनाथ शिंदे साहब ने, जिनके पास वो विभाग है, उन्होंने इंस्ट्रक्शन दिए हैं और मेरे ख्याल से कार्रवाई होने के संकेत भी है। सर, बीड मधला सर विषय, बीडमध्ये एक तरुण भांडण सोडवण्यासाठी गेला होता, त्याची हत्या झाली, मात्र त्यामध्ये बजरंग सोनवणेच्या खासदाराच्या मुलाचं नाव घेतलं जाते। आता ते कुटुंब, पीडित कुटुंब टाकीवर चढून आंदोलन करतात। नाही, याच्यामध्ये पोलीस दक्षता घेतील, जे कोण खरे आरोपी असतील त्यांना अटक करतील। सर, गोपाळगडचा अहवाल 15 दिवसात देणार होता असं जाहीर केलं होतं आशिष शेलार यांनी, त्याबाबत सध्या काय प्राथमिक नाही, आता आशिष शेलार साहेबांनाच विचारावं लागेल ना ते। भागातील आहे हाँ, वो विचारा, हिंदी में आहे। चलो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।